नमस्कार. माझं नाव श्वेता क्षीरसागर आणि मी एक रेकी मास्टर आहे. आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक एकदम स्पेशल आहे, तो म्हणजे क्रिस्टल्स. आपण आपल्या आयुष्यात फार वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करतो, जसं की फायनान्स रिलेटेड असेल, हेल्थ रिलेटेड असेल, किंवा करिअर रिलेटेड असेल, अभ्यासाच्या रिलेटेड असेल, किंवा रिलेशनच्या रिलेटेड असेल. तर काही काही वेळेला आपण आपल्या आयुष्यात म्हणजे की काही पूर्वजन्माचे आपले कर्म असो, किंवा काही इश्यू असतील, किंवा काही प्रॉब्लेम्स असेल की ज्यामुळे आपण एका पॉइंटला जाऊन एकदम भयानक पद्धतीने स्ट्रक होऊन जातो. तिथे गेल्यावर आपल्याला कळतच नाही की यार हे आपल्या सोबत का घडतंय, किंवा याच्यातून बाहेर निघणं कम्प्लिटली इम्पॉसिबल आहे. पण डोंट वरी, आपला हा जो निसर्ग आहे ना, तो खूप स्पेशल आहे. कारण त्याने जसं आपल्याला जन्म दिलाय, तसं आपल्याला तो सांभाळून घेण्यासाठी सुद्धा सज्ज आहे. आपली मदर अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, तिच्या खाणीमध्ये म्हणजे की आपण म्हणू शकतो की तिच्या पोटामध्ये असे काही क्रिस्टल्स मिळतात, किंवा असे काही पदार्थ असतात ज्यांना आपण क्रिस्टल्स म्हणू शकतो. ते आपल्याला हिलिंगसाठी, एनर्जी देण्यासाठी, किंवा आपण जे आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स फेस करतो त्यातून आपण बाहेर निघण्यासाठी आपल्याला ते 100% मदत करतात. तर मी असे काही 5 बेसिक क्रिस्टल्स तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा काही साईड इफेक्ट नाहीये. क्रिस्टल्स बद्दल खूप जणांना असं वाटतं की हे क्रिस्टल्स घातल्यामुळे माझ्या राशीला सूट होतील का, किंवा मला याचा इफेक्ट होईल का. यू डोंट वरी, हे 5 क्रिस्टल्स जे असतात ते बेसिक आहेत. ह्याला काहीही साईड इफेक्ट होत नाही. यांची एनर्जी असते ती माइल्ड लेवलला काम करते. आणि येस, सगळ्यात मोठा गैरसमज, क्रिस्टल्स कोणत्याही टाईपचा साईड इफेक्ट देत नाहीत. क्रिस्टल वर्ल्डमध्ये सगळ्यात महत्वाचा क्रिस्टल, किंवा ज्याला आपण ऑल इन वन क्रिस्टल म्हणू शकतो, त्याचं नाव आहे हे क्लिअर क्वार्ट्स. हा ट्रान्सपरंट क्रिस्टल असतो, बट ह्याच्या बीड्समध्ये आपण काही फॉगी पॅटर्न बघू शकतो. याच्यात हा फॉगी पॅटर्न दिसतोय बिकॉज हा ओरिजिनल क्रिस्टल आहे. आणि येस, हा क्रिस्टलला आपण क्राउन चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी याचा उपयोग होतो. जेव्हा आपण आपले टॉपचे चक्र, क्राउन चक्राला ऍक्टिव्हेट करतो, तेव्हा आपली स्पिरिच्युअल जर्नी स्टार्ट होते. आणि हा क्रिस्टल आपण आपली निगेटिव्हिटी कायमस्वरूपी घालवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह वाईब आणण्यासाठी, किंवा त्याचा अनुभव करण्यासाठी आपण ह्या क्रिस्टलचा यूज करतो. हा ऑल इन वन असतो. आणि ह्याला किंग ऑफ क्रिस्टल याच्यासाठी म्हणतात की जेव्हा आपण हा क्रिस्टल हातामध्ये घालू, तर हा सगळ्यात टॉपला घालायचा. म्हणजे याच्या मागे जितके पण क्रिस्टल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा क्रिस्टल घालावा लागतो. कारण की हा स्वतः सोबत दुसऱ्याही क्रिस्टलला एनर्जी देतो. सो दॅट्स वाय हा सगळ्यात महत्वाचा क्रिस्टल आहे. आता मी तुम्हाला जे ब्रेसलेट दाखवणार आहे त्याला म्हणतात 7 चक्रा बॅलन्सिंग ब्रेसलेट. हे अतिशय सुंदर ब्रेसलेट आहे, कारण ते की मल्टिपल टाईपच्या क्रिस्टलने फॉर्म झालेला आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की जो सगळ्यात खाली जो दिसतोय तो आहे रेड कलरचा बीड आहे, ज्याला आपण क्रिस्टल म्हणू शकतो. हा रेड कलरचा आहे, याचं नाव आहे रेड जॅस्पर, जो की आपला डिरेक्टली मूलाधार चक्र, जे की सर्वात खालचं चक्र आहे, जिथून आपण त्याला सगळ्या चक्रांचं मूळ म्हणू शकतो, त्याला मूलाधार चक्र, रूट चक्र म्हणतो. त्याच्या बॅलन्सिंगसाठी हा रेड जॅस्पर नावाचा क्रिस्टल सर्वात उपयोगी मानला जातो. सो तो सर्वात खाली आहे. त्याच्यावर हा ऑरेंज कलरचा क्रिस्टल आपल्याला दिसतोय. नंतर येलो कलरचा, ज्याला आपण सिट्रिन म्हणू शकतो, जो की आपल्या सोलर प्लेक्सस चक्र, ज्याला आपण मणिपूर चक्र म्हणतो, त्या चक्रावर तो काम करतो. असे हे 7ही प्रकारचे चक्र त्या क्रिस्टलशी अलाइन असतात. आणि हे क्रिस्टल त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि हे क्रिस्टल जेव्हा तुम्ही वेअर करता, तेव्हा तुम्ही आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ह्या तिन्ही लेवलवर तुमचं वर्चस्व प्रस्थापित करू शकतात, किंवा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट.